नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांचा मोठा विजय झाला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर शेट्टर यांनी आघाडी घेत दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुमारे 1.25 लाखपेक्षा अधिक मताधिक्य घेतले होते. बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती. यामुळे भाजप उमेदवार शेट्टर बाजी मारणार का काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर विजयी होणार याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. मात्र प्रत्यक्षात शेट्टर यांनी लढत एकतर्फी घेतली. मतदारसंघातून दुपारी 12:30 वाजेपर्यंत 14व्या फेरी अखेर 1 लाखपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयाची दौड कायम ठेवली. त्यानंतर शेवटच्या फेरीत तब्बल 7,56,571 मत घेतले. 1,75,574 मतांची आघाडी घेऊन काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी यांचा जवळपास 1 लाखाहून अधिक मतांनी विजय झाला आहे. बेळगाव जिल्ह्यावर जारकीहोळी कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. देशातल्या दुसऱ्या नंबरच्या तरुण खासदार प्रियांका जारकीहोळी झाल्या आहेत. बेळगाव जिल्हा पालकमंत्री व बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. त्यामध्ये त्यांनी यशस्वी रणनीती आखून आपली कन्या हिला विजय संपादन करून देण्यात ते यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे जारकीहोळी कुटुंबातील मास्टर माइंड म्हणून ओळखले जाणारे सतीश यांचे पुन्हा एकदा आपले राजकीय वजन त्यांनी दाखवून दिले आहे. कारवार मतदारसंघातून भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांचा पराभव केला आहे. मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मतदारांनी तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी रान पेटवले होते. त्यामुळे अंजली निंबाळकर यांनी याचा लाभ घेत मतदारसंघात प्रचारादरम्यान विकासाचा मुद्दा पुढे करत मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र पुन्हा एकदा भाजपचे विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना मतदारांनी साथ दिली आहे. त्यामुळे अंजली निंबाळकर यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा संघातून भरघोस मताधिक्याने विजयी होऊन दुसऱ्यांदा आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आमदार मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मुलाला काँग्रेसमधून खासदारकीची उमेदवारी मिळवून दिली. प्रचारादरम्यान धुरळा उडवलेला काँग्रेस पक्ष मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून पिछाडीवर राहिला. मतमोजणी सुरू असतानाच भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांची प्रत्येक फेरीतील आघाडी पाहिल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच मृणाल हेब्बाळकर यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जाणे पसंत केले. शहरातील मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले होते. शिवाय पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी मतमोजणी परिसरातील रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. यामुळे परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. नागरिक, समर्थक व कार्यकर्त्यांचे लक्ष कोणता उमेदवार विजयी होणार याकडे लागले होते. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी पाहायला मिळत होती. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. इंडिया आघाडी सोडून गेलेल्या एका बड्या नेत्याला शरद पवार यांनी फोन करून थेट उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे. सध्या दिसत असलेल्या आकड्यानुसार शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. एनडीएला 300 जागा गाठणं कठीण झाले आहे, तर इंडिया आघाडीला 240 पेक्षा अधिक जागा मिळण्याचे संकेत दिसत आहेत. अशी परिस्थिती असताना इंडिया आघाडी सोडून गेलेल्या एका बड्या नेत्याला शरद पवार यांनी फोन करून थेट उपपंतप्रधान पदाची ऑफर दिल्याची माहिती मिळत आहे. देशातील लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कॅन्डलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांचा काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी पराभव केला आहे. हासन लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 25 वर्षांनंतर विजय मिळवला आहे.
हासन मतदारसंघामध्ये एक हाती वर्चस्व असलेल्या जेडीएस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मला चिक्कोडी मतदारसंघातून विजयी करण्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तुमच्या अपेक्षेपेक्षा लोकांसाठी काम करून चिक्कोडीच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन, असे नवनिर्वाचित खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. शहरातील हिल गार्डन कार्यालयात प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, हा विजय मी जनतेला समर्पित करेन. चिक्कोडी मतदारसंघातील सर्व मतदार, सक्रिय कार्यकर्ते, नेते, पक्षातील ज्येष्ठ व कनिष्ठ नेते, आमदार यांच्या परिश्रमाने आज मला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते. राज्य सरकारच्या हमीभाव योजना, वडील मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विकास कामांचा माझ्या विजयात मोलाचा वाटा असल्याचेही त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणुकीत एनडीएला कमी जागा मिळाल्याचे पाहून एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हुबळी येथील लिंगराजा नगरमध्ये ही घटना घडली. शिवप्रकाश हिरेमठ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवप्रकाश हिरेमठ हे भाजपचे कट्टर चाहते होते. घरात सोफ्यावर बसून टीव्हीवर निकाल पाहत असताना शिवप्रकाश खाली कोसळले. एनडीएने 300% टप्पा ओलांडला नसल्याची बातमी ऐकून शिवप्रकाश यांना धक्का बसला आहे. कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शशिकला जोल्ले या चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात त्यांचे पती अण्णासाहेब जोल्ले यांना धक्का बसला आहे. निपाणीत ते 29,752 मतांनी आघाडीवर आहेत. हुक्केरी मतदारसंघात 7,583 मते घेऊन आघाडीवर आहेत, तर इतर सर्व मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस आमदारांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघांमध्ये गणेश हुक्केरी यांनी प्रतिनिधित्व केलेल्या चिक्कोडी मतदारसंघात, महेश तमन्नावर यांनी प्रतिनिधित्व केलेल्या कुडची मतदारसंघात आणि राजू कागे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या कागवाड मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या वडिलांनी प्रतिनिधित्व करत असलेल्या यमकनमर्डी मतदारसंघात काँग्रेसला 23,587 मतांची आघाडी मिळाली आहे. मागील 2 दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून सकाळपासून ढगाळ वातावरण पाहावयास मिळत आहे. सोमवारी शहर परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. येत्या 2 दिवसात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा सदस्य होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगी यांनी पराक्रम व दृढनिश्चयाचे आश्चर्यकारक प्रदर्शन करत जलतरणात नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करण्याद्वारे बेळगावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे. बर्लिन, जर्मनी येथे गेल्या 31 मे ते 2 जून 2024 या कालावधीत IDM बर्लिन वर्ल्ड पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज 2024 ही जागतिक जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. जगभरातील मातब्बर दिव्यांग जलतरणपटूंचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत 800 मीटर फ्री स्टाईल S8 श्रेणी शर्यतीमध्ये नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.